आज आपण व्हायरल साडी जी आहे त्याचं ब्लाऊज नेक डिझाईन बनवत आहोत। एकदम सोप्या पद्धतीने याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित असं हे म्हणजे कॅनव्हास पेपर लावून आपण हे तयार केलेलं आहे। हे डिझाईन खूप सोप्या पद्धतीने कुणालाही नवीन शिकणाऱ्या सुद्धा हे व्यवस्थित जमेल असं हे डिझाईन आहे। आणि याची शिलाई पण छान मिळते, लोक शिलाई पण देतात चांगली। तर ही शिलाई तुम्ही हा गळा तुम्ही पाठीमागचा बोटनेकचा करू शकता एकदम परफेक्ट। आणि कुठंच याला चोळबीड कारण काना कोपरे जास्त नाही आहेत, त्याच्यामुळे ह्याच्या ही जी म्हणजे आपण गळा टाकणार आहोत हा एकदम परफेक्ट बसणार आहे। तर या प्रकारे आपण हे कॅनव्हास लावून घेतलेलं आहे। आता आपण गळा पलटी कसा करून घ्यायचा ते पाहू शकता। याचं सेंटर काढायचं आपल्याला परफेक्ट, आणि याचं पण आपण सेंटर काढलेलं आहे। आता आपल्याला वरची साईड किती ठेवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही या प्रकारे ठेवू शकता, कारण आपण वरचं सुद्धा गळा अजून लावलेला नाहीये, त्याच्यामुळे त्याला सुद्धा आपल्याला जागा ठेवावी लागेल। तर या प्रकारे आपण व्यवस्थित असं हे आकार म्हणजे कॅनव्हास लावून घ्यायचा आहे। आणि हे खूप सोपे अशा पद्धतीने हा गळा आपला तयार होणार आहे। आणि दिसायला पण खूप म्हणजे सुंदर आणि बनवायला खूप सोपा असा हा ब्लाऊज डिझाईन आहे, बोटनेक डिझाईन आहे। तर या प्रकारे आपल्याला हे कॅनव्हास व्यवस्थित शिलाई म्हणजे कट न होता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे फिनिशिंगमध्ये। आता याला छोटे छोटे कट्स द्यायचे, म्हणजे गळा जिथं आपला आता चौकोन आहे तिथं पलटलं जातं व्यवस्थित। तर या प्रकारे आपल्याला पलटून घ्यायचं आहे। आणि तुम्ही याला म्हणजे प्रेस सुद्धा मारू शकता कारण व्यवस्थित पलटण्यासाठी, किंवा हाताने सुद्धा असं परफेक्ट आपलं हे म्हणजे नख मारून वगैरे करून घेऊ शकता। एकदम आकार परफेक्ट आलेला आहे, तुम्ही सुद्धा असंच तुमच्या ब्लाऊजला करू शकता। आता आपण ना इथून सुरुवात करणार आहोत त्याला दाब टीप देण्यासाठी, कारण एक आकार म्हणजे खालचा जो आकार आहे चौकोन त्याच्यानुसार आपण जर वरून दिलं तर ते म्हणजे धागा वगैरे दिसतो, त्यासाठी आपण खालून सुरुवात करूया। आणि नंतर आपल्याला हे हाताने तुरपे करून घ्यायची, बाकीचं जी मार्जिंग आहे ती आपण हाताने तुरपे करून घेणार आहोत। आणि याची बाही सुद्धा डिझाईन आहे पाहू शकता, एकदम सुंदर आपलं हे मागचं तयार झालेलं आहे। आता आपण टक्स द्यायचा आहे। आम्हाला म्हणजे मला सवय लागली त्याच्यामुळे मी म्हणजे न मोजता म्हणजे शोल्डरचा अर्धा करून मी टक्स घेत असते। तुम्ही मात्र 4 इंचावर म्हणजे घ्या, म्हणजे हाईट पण 4.5 वर घ्या आणि रुंदी टक्सची जी रुंदी आहे ती मोजून घ्यायची 4.5 वर। या प्रकारे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। आता आपण आपल्याला शोल्डर हे जोडून घ्यायचे आहेत, शोल्डर जोडून घेणार आहोत। आता आपण दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहेत परफेक्ट। आता आपण काय करणार आहोत, याचं गळा आपण आता ही जी व्हायरल बाही आहे त्याचे आपण हे म्हणजे परफेक्ट आता माप टाकून घेणार आहोत। आता हा कपडा 4 पदरी आहे बघा, नवीन शिकणाऱ्यासाठी खूप महत्त्वाची ही ट्रिक्स आहे। या ट्रिक्सनी तुम्ही जर बाही तयार केली तर हा उंची आपण ठेवलेली आहे 14 आणि रुंदी ठेवलेली आहे, म्हणजे हे असं 7 आहे आणि असं 14 आहे। तर हे उभं 14 आहे आणि आडवं 7 म्हणजे 8 आहे। तर पाहू शकता। आता आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं घ्यायचं माप, म्हणजे आता मी 14 इंच घेते। जर हेवी साईज असेल तर 14 घ्या, कारण ही बाही छोट्या साईजला खूप 14 इंच जास्त होती, तर 12ही ठेवू शकता। बाही म्हणजे उंची 12 ठेवू शकता आणि रुंदी मात्र लांबी 12 ठेवायची आणि रुंदी 8 इंच ठेवायची। हेवी ब्लाऊज असेल तर 2 इंच फक्त रुंदी म्हणजे लांबी वाढवा, बाकी कोणत्याही मापासाठी या प्रकारे तुम्हाला करू शकता परफेक्ट।
आता हे आपण सेंटर काढून घेतलेलं आहे आणि बऱ्याचदा काय होतं की बरेच जण दाखवतात व्हिडिओ पण लक्षात येत नाही, पण एकदम मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते की आता समोरची बाजू आपण दुमडून घ्यायची आहे. या प्रकारे, कारण आपल्याला समोर लेस लावायची, दोन्ही साइड आपण समोरून दुमडून घ्यायचे आहे. आता ही लेस तुम्ही म्हणजे आतून टाकू शकता किंवा वरून लावू शकता. मी तर हे आतूनच लावणार आहे, वरून एवढी काही चांगली दिसत नाही, त्याच्यासाठी मी आतून टाकणार आहे. फक्त आपले जे मणी आहेत तिथपासूनच दिसेल, आतून जी लेस आहे ती आतमध्ये जाईल, म्हणजे जी फिनिशिंग पाहिजे आहे आपल्याला ती असं वाटत नाही की आपण लेस लावलेली आहे, हातानेच केलं असं वाटतं, कारण लेस आतमध्ये टाकल्यावर, नाही तर मग वरून टाकली तर मग ती लेस लावल्यासारखी वाटतं. तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला. आणि मी हे वन साइड टंचनचा उपयोग करून ही लेस लावून घेणार आहे. तुमच्याकडे जर असेल तर याचा उपयोग नक्कीच करू शकता तुम्ही, कारण ह्याचं म्हणजे पायपिंग बनवण्यासाठी किंवा तुमचं वर्कवाला जर गळा असेल त्याच्यासाठी ह्याचा खूप उपयोग होतो या वन साइड टंचनचा. तर तुम्ही नक्कीच, तुमच्याकडे नसेल तर ऑनलाईनसुद्धा मिळतं. तर या प्रकारे आपण ही लेस लावून घेतलेली आहे. आता ह्या साईडला सुद्धा आणि हे मशीनच्या सुई खाली येण्याची खूप शक्यता असते, तर थोडंसं म्हणजे लक्षपूर्वक करून घ्या तुम्ही, कारण जे पायपिंग म्हणजे नळी आहे ती मणी आहेत पायपिंगचे ते असं आतमध्ये जातात आणि सुई तुटण्याची शक्यता असते. तर तुम्ही या प्रकारे करून घेऊ शकता. तर पाहू शकता एकदम फिनिशिंगने आपली ही लेस लावून घेतलेली आहे. याच्यावर डबल टिप देऊन घ्यायची, म्हणजे जी फिनिशिंग आहे ती परफेक्ट बसते दोन्ही साईडला, म्हणजे उचकत नाही. आता या साईडला सुद्धा आपण आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत ते एकदम अशा जवळजवळ घ्या, नाहीतर काय होतं की म्हणजे बाही अशी खाली उतरल्यासारखी वाटते. एकदम जवळजवळ घ्या. या प्रकारे खूप सोप्या पद्धतीने ही डिझाईन दिसते, पण छान पण दिसते. ही व्हायरल बाही आहे आणि व्हायरल साडी आहे. आता हे बाही आपण तयार करून घेतलेली आहे. आता सेंटरपासून 2 इंच घ्यायचं आणि इथून ह्या खूणपासून 3 इंच घ्यायचं. हे कशामुळं घ्यायचं, तर आपण फक्त व्हिडिओमध्ये पाहिलं बऱ्याच जणांचं, पण ह्याचे कारण आहेत. कारण आपण जे प्लेट्स मारलेले आहेत ते 3 म्हणजे ह्याच्यापासून 3 पर्यंत, जिथं आपण 3 इंच घेतले तिथपर्यंत आपल्या ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या बसतात, आणि जे वरचं जे 2 इंच आहे त्या आपण प्लेट्स घेतलेल्या नाहीत, त्यामध्ये आपलं ते व्यवस्थित बसतं. तर हे असं मोजून घ्यावंच लागतं, म्हणजे तुमचं बाहीचं सेंटर निघतं. दोन्ही पाठीमागून आणि समोरून दोन्ही बाजूने इक्वल येतं, नाही तर कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यासाठी 2 आणि 3 ठेवतात. आता ह्या बाजूने हे घेतल्या प्लेट्स, आता पलीकडच्या इकडून प्लेट्स घ्यायच्या,
म्हणजे समोरासमोर तोंड करायचे. तर ही परफेक्ट आपली व्हायरल बाही डिझाईन आपण तयार करून घेतलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने सगळ्याला समजेल असं. बऱ्याचदा काय होतं, आपण बरेच व्हिडिओ पाहतो पण कोणी म्युझिकचे असतात, म्हणजे ते असं सांगता येत नाही, कुणी म्हणजे सांगतं पण ते विसरतं. तर यासाठी ही बाही डिझाईन परफेक्ट अशी आपली बनलेली आहे, खूप सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. खूप सोप्या पद्धतीने आपण ही आता हे 2 इंच पुन्हा आणि 3 इंच, तर आपल्या दोन्हीही बाही आपल्या तयार झालेल्या आहेत परफेक्ट. जास्त खाली घेऊ नका, नाहीतर म्हणजे उंची तुम्ही जेवढी वाढवली जास्त 12 इंच ठीक आहे, पण जास्त जर ठेवली तर ते खाली असं वगळल्यासारखी वाटते आणि बाही चांगली दिसत नाही. तर या प्रकारे तुम्ही ठेवू शकता. आता आपण जॉईन पण करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला तुमची बाही डिझाईन परफेक्ट येईल, टिचिंग परफेक्ट येईल, कटिंग परफेक्ट येईल. एकदम सोप्या पद्धतीने व्हायरल बाही डिझाईन आपण अटॅच करत आहोत. आणि जिथं आपण मण्याची लेस लावलेली आहे म्हणजे ह्याच्यावर, तिथं मात्र बाही जोडताना सुद्धा व्यवस्थित जोडा, नाही तर मशीनचं सेटिंग पूर्ण खराब होतं. जो दोरा आहे ते शिलाईमध्ये अटॅच करायचा, फिट्ट करून घ्यायचा, म्हणजे जे मणी आहेत ते गळणार नाहीत, नाही तर लेस लावल्याला काहीही फायदा होत नाही. तर ते त्या ठिकाणी तुम्ही परफेक्ट असं 2दा-3दा शिलाई मागं पुढं करून घ्या. त्यात आपण फिटिंग करून घेऊया. आणि याची बाही मात्र 3, 3.5, 4 इंच ठेवा, जास्त ठेवू नका, नाहीतर तुमची बाहीच दिसेल, वरचं फुगा दिसणार नाही. म्हणजे बाही जास्त दिसू नये, फुगा दिसावा यासाठी तुम्ही बाही कमी ठेवा, म्हणजे तुमचं परफेक्ट वरच बाही लावलेली, म्हणजे ते वरच फुगा लावलेला आहे असंच दिसेल. नाहीतर तुम्ही जर बाही लांबी जास्त ठेवली तर तुमची बाही दिसेल आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही. त्याच्यासाठी तुम्ही बाही जास्त लांब करू नका. मी तर 3.5 तयार केलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर ही होती व्हायरल बाही डिझाईन, एकदम सोप्या पद्धतीने आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. बाजूला बांधकाम चालू आहे, त्याचा आवाज पण येतोय तुम्हाला. फिटिंग आणि हे 32 साईजचं ब्लाऊज आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. ह्या बाहीबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. तर ही होती आपली व्हायरल बाही डिझाईन.
तर आपला ब्लाऊज स्टिचिंग पूर्ण झालेला आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा.